नमस्कार, मी डॉक्टर जयंत दशरथ जाधव. मी एक डॉक्टर आणि आयुष्य जवळून बघितलेला अनुभवलेला माणूस आहे. मी आज तुमचं माझ्या एजिंग ग्रेसफुली नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. छोट्या छोट्या सवयी, वेळेचे बचत आणि वेळ मॅनेजमेंट म्हणजे टायमिंग आणि टाईम मॅनेजमेंट, अर्थपूर्ण जीवन, पॉझिटिव्ह थिंकिंग यातून आपले आयुष्य आपण अर्थपूर्ण आनंदी बनवू शकतो. मी एक डॉक्टर म्हणून आणि एक लाईफ ऑब्झर्वर म्हणून माणसाच्या आयुष्याचा खूप अनुभव घेतलेला आहे. माझी जवळजवळ 40 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे आणि त्यातून मला एक रिअलाईज झालं की माणसाचं वय वाढतं म्हणजे फक्त नंबर वाढतो असं नाही. माणसाचं वय वाढलं तर त्याची आयुष्याची जगण्याची कलासुद्धा त्याला शिकायला पाहिजे आणि नेमके हेच मी तुम्हाला माझ्या चॅनलमधनं सांगणार आहे. ऑन दिस चॅनल विल ट्राय टू लर्न हाऊ टू मेंटेन युअर फिजिकल हेल्थ स्ट्रॉंग, इमोशनल हेल्थ ऑल्सो स्ट्रॉंग, अँड मेंटल हेल्थ हॅपी, अँड ऑफकोर्स financially you have to be smart. So we'll try to touch all these aspects in my channel. So let us begin our journey together to learn how to make age gracefully. मराठीत म्हणालात तर आयुष्य दिमागदार रुबाबदार बनवायला शिकू. आयुष्य हे जेनेटिकली आणि मेडिकली जरी बदलू शकत नाही तरी एजिंग ग्रेसफुली आपल्या हातात आहे आणि आपण नक्कीच हे शिकू. मी 1956 साली जन्मलो. आमची पिढी ही ब्लूमर्स म्हणून ओळखली जायची. वाय ब्लूमर्स? कारण सेकंड वर्ल्ड वॉरनंतर जेव्हा सैनिक घरी परत गेले तेव्हा अचानक बर्थ रेट वाढला आणि त्या पिढीला ब्लूमर्स म्हणायला लागले. ब्लूमर्स 1, ब्लूमर्स 2. तर मी त्या पिढीतला आहे. आमची पिढी वेगळीच आहे. आमच्या वेळेला मोबाईल नव्हते, आमच्या वेळेला टी व्ही नव्हते, आम्ही विटीदांडू खेळलो आहे, क्रिकेट आमच्या आयुष्यात नव्हतं. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे आम्ही वेगळेच आहोत. पण नात्यामध्ये ओघ होती, आनंद होता, कुटुंबात वत्सलता होती. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकमेकांच्यात नाते चांगले होते, नात्यामध्ये उबदार जाणीव होती. त्याच्यानंतर हळूहळू टेक्नॉलॉजी बदलत गेली. टी व्ही आले, मोबाईल आले आणि आमचं आयुष्य बदलत गेलं. आम्ही धडपडत नवीन बदलांशी वेळ सांधत आणि त्याला अनुरूप होत होत आमचं वय वाढत गेलं. त्याच्यामुळे आमच्या पाठीच्या अनुभवाशी मोठीची मोठी गाठोडी आहेत. या युद्धामध्ये मन थकून जातं, दुःखाच्या सावलीच्या खाली जातं आणि मग विचार करताना असं वाटतं की खरोखर सुख शोधता येईल का? यासाठी मागे वळून आपलंच आयुष्य बघायची गरज आहे. आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आपणच शोधायला हवेत. रुबाबदारपणे या आयुष्याला सहन करून त्याच्याबरोबर साथ देऊन आपलं आयुष्य शैलीदार, रुबाबदार, दिमागदार बनवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जसे जसे दिवस गेले तसे जसे टेक्नॉलॉजी बदलत गेली आणि नवीन जनरेशन जगात आले. जनरेशन नेक्स्ट, झी जनरेशन, आणि मग सुरू झाले प्रत्येक घरात जनरेशन गॅप आणि युद्ध. जवळजवळ सर्व घरात जनरेशन गॅपची युद्ध सुरूच आहेत. आणि मग माणसाचा आनंद हरवला, दुःखाचं जाड झालं आणि माणूस आनंदाचा क्षण शोधू लागला. आमच्या प्राऊड ब्लूमर्स आणि जनरेशन झीमध्ये विचारांमध्ये, सवयीमध्ये आणि आहार विहारामध्ये अनेक फरक आहेत. त्याच्यामुळे सतत युद्धच सुरू असतं. आम्ही त्यांना समजून घ्यायचं की त्यांनी आम्हाला समजून घ्यायचं, हे युद्ध सुरू असतं. यातून मार्ग काढायला म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आपण बघू कसं टॅकल करायचं, कसं युद्ध करायचं. तर या युद्ध परिस्थितीत थोडं थांबून आम्ही विचार केला की आमच्या जनरेशनची माणसं खरोखर सुखी आहेत का? तर त्याचं उत्तर होपेक्षा नाहीच जास्ती मिळेल. आणि या युद्धामध्ये दुःखाचे क्षण जास्ती आणि त्या दुःखाच्या जाळ्यामध्ये आनंदाचे क्षण शोधायला आपण गढून गेलेलो आहेत. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्याकडे नवीन नजरेने बघण्याची
सवय करायला हवी, त्याचा परत रिथिंकिंग करायला हवं आहे. आणि यासाठीच मी इथे बसलो आहे. तर हा सगळा गुंता सोडवण्याकरता आपलं आयुष्य आपण डिवाईड करूया, तन, मन आणि धन. तर तन म्हणजे आपली बॉडी, मन हे आपला आत्मा आणि धन या तिन्ही गोष्टींवरती विचार करून, विश्लेषण करून मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या परीने. ते ही गुंतागुंत सोडवून, गुंता सोडवून आपलं आयुष्य एका सरळ सुतासारखं करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा आणि आवडलाच जास्तीच असेल तर तुमच्या मित्र, फॅमिलीजना शेअर करा. आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन, आयुष्य ग्रेसफुल, दिमागदार बनवण्याचा माझा मार्ग तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. धन्यवाद.